आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो चाळीसगाव मध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अमित येवलेजी, ज्यांनी मागच्या काही वर्षांपासून या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. स्पेशली गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स मध्ये ते जास्त काम करतात. मला नेहमी असं म्हणतं की आपण राष्ट्र निर्माण, देश निर्माण असं म्हणतो की एक इंजिनियर घडवत असतो, पण त्याची सुरुवात एखादी प्राथमिक शाळा असेल, गव्हर्नमेंटची एखादी छोटी बिल्डिंग असेल, कॅनॉल असेल, एखादी पाणी योजना असेल, तर त्याच्यात बांधणारा, त्याच्यासाठी काम करणारा जो इंजिनियर असतो, जो 2 गावांसाठी काम करत असतो, तर तिथून या देश निर्मितीला, राष्ट्र कार्याला सुरुवात होते. आणि त्यापैकीच एक माझ्या सोबत आहेत. आणि असे तरुण इंजिनियर नक्कीच देशात ज्या आपल्या सेवा आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम पर्यायानं ते करतायत. त्यामुळे त्यांच्याशी आपण थेट बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पांना सुरुवात करूया. गप्पांना इथून सुरुवात करूया. थोडीशी तुमची बॅकग्राऊंड आधी जाणून घ्यायची आहे. ते म्हणजे तुमचं शालेय जीवन कसं होतं, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, की इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आला, काय सांगाल? मी लहान असताना उंबरखेड येथे 1ली ते 4थीचं शिक्षण केलं. त्यानंतर चाळीसगावला एबी हायस्कूलला त्या ठिकाणी शिक्षण घेतलं 10वी पर्यंत. नंतर रावी कॉलेजला आणि 12वी झाल्यावर मी नाशिकला ब्रह्मवली येथे इंजिनिअरिंगसाठी शिक्षण घेतलं. तर माझी प्रेरणा अशी होती की काहीतरी एक वेगळं केलं पाहिजे. सिव्हिल इंजिनिअरिंग कसा हा बऱ्यापैकी वेगळा कन्सेप्ट आहे आणि आपण जे करतो ते समाजाला दिसत असतं. उदाहरणार्थ आपण एखादी बिल्डिंग तयार केली तर ती कोणी केली बुवा, त्याच्या मागचं स्ट्रक्चर कोणाचं आहे, काय आहे, हे सगळं जाता येता लोक विचारत राहतात. त्याच्यामुळे एक आपलं एक नाव पण प्रसिद्ध होतं आणि एक वेगळं काहीतरी करतोय आपण, हे पण एक ऊर्जा मिळते. बरोबर. आणि त्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळालात. क्या बात आहे. आणि हा एक अप्रोच चांगला आहे. तुम्ही म्हटलं तसं हे काम असतं जे पुढचं 70-80 वर्ष टिकतं. त्यामुळे लोक पुढचे कित्येक पिढ्या आपलं नाव काढत असतात आपण जर काम चांगलं केलं तर. आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. पण त्यापूर्वी मला पहिले विचारायचं, जेव्हा या क्षेत्रात तुम्ही पहिलं पाऊल ठेवलं, जेव्हा स्वतः इंडिपेंडंट प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, जेव्हा पहिला प्रोजेक्ट तुम्ही घेतला असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेचा असेल किंवा शासकीय संस्थेचा असेल, तेव्हा कसं दडपण आलं, तेव्हा थोडीशी भीती वाटली, ते काम कसं झालं, तेव्हाचा काहीतरी एखादा अनुभव पहिल्या प्रोजेक्टचा कसा होता? जेव्हा मी सुरुवातीला एक काम केलं, एक छोटं 3 लाखाच्या कामापासून मी सुरुवात केली. ती सुरुवात अशी झाली की एक काम होतं बंधाऱ्याचं रिपेअरिंगचं, कॅनल रिपेअरिंगचं. ते काम मी घेताना सुरुवात केली. जे जुने आणि अनुभवी ठेकेदार होते ते मला सांगत होते की हे खूप अवघड असतं, इथं बिल निघत नाही, काही नाही, तर तुमची तयारी आहे का? मी एकच विचार केला की आता घेतलंय हातात तर ते पूर्ण करू. मग ते बिल 6 महिन्यात येऊ नाही तर वर्षात येऊ, पण आपले पैसे येतील हे 100% फिक्स होतं. मग जेव्हा कामाला सुरुवात केली तिथल्या शेतकऱ्यांनी सहकार्य केलं सुरुवातीला. नंतर काही गोष्टी त्यांच्या मनासारख्या नाही झाल्या तर ते बोलले की असं तसं, त्रास झाला आणि सहकार्यही मिळालं त्यांचं. पण मग त्याच्यातून की आता हे आपल्याला पुढे आयुष्यभर आता हे करायचंय तर आपल्याला हे घेऊनच चालायचंय, असं मी त्या ठिकाणी ठरवलं आणि तिथून सुरुवात झाली. ती आजवर चालूच आहे. क्या बात आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही ग्रामीण भागात सुद्धा जाऊन काम करता, तर तिथं आणि या ज्या प्रकारचं काम आहे तुमचं, तर तिथं अकुशल कामगार किंवा प्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. आणि अशांना कुठली महत्वाची जबाबदारी दिली तर एखादी दुर्घटना सुद्धा होऊ शकते. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? आता काही वेळा हे चालूच राहतं, लागणं वगैरे कारागिरांना चालूच असतं. त्यावेळी आपणच ते दवाखान्यात घेऊन जाणं वगैरे, त्यांचा सर्व खर्च असेल ते वेळ पाहून आपण सिच्युएशन हँडल करून घेतो की आता पुढे काय करावं लागेल. ते प्रश्न जर लेंदी न करता ते शॉर्टमध्ये आपण करतो त्याच्यामध्ये. बरोबर आहे. दुसरं, गव्हर्नमेंटचे कुठल्या प्रोजेक्टवर तुम्ही आतापर्यंत काम केलेलं, त्यापैकी काही मोजके प्रोजेक्ट सांगू शकाल का? मी अंगणवाडी केली आहे धामणगावला. त्यानंतर वलठाणला स्मशानभूमीचं काम केलंय, धामणगावला पण स्मशानभूमीचं काम केलंय. आता गणेशपूरला स्मशानभूमीचं काम माझं ते पण फायनल झालेलं आहे. परत आता कॅनल रिपेअरिंगचे 2 कामं चाललेत माझे, एक सायगावला आणि एक शिंदेला. त्याच्या आधी एक कुंजरला होतं, ते कम्प्लीट झालेलं. बरोबर. तुम्ही मगाशी कामाच्या अनुभवाबद्दल सांगितलं, लोकांनी तुम्हाला काय काय सांगितलं, पण अशा ग्रामीण भागात काम करत असताना तिथल्या ग्रामस्थांचा अनुभव कसा असतो? जेव्हा स्मशानभूमीचं तुम्ही काम करत असता किंवा अन्य कुठला प्रोजेक्ट, अंगणवाडीचं काम असेल, असं तुम्ही समाज मंदिराचं काम करता, तर तो अनुभव कसा असतो ग्रामस्थांचा अनुभव असा असतो की आपण एखादं कामाला आता सुरुवात केली तर ते म्हणता की सिमेंट याच्यात वापरा, स्टील त्याच क्वांटिटीत वापरा, पण आपल्याला जे इस्टिमेट प्रमाणे असतं त्याप्रमाणेच आपल्याला ते काम करावं लागतं. पण काही वेळा त्यांची मनधरणी करण्यासाठी एखादं फूट हाईट वाढवून घ्यायची किंवा स्टीलचा एखादा बार जास्त टाकून द्यायचा की त्यांचं जेणेकरून मन समाधान होईल आणि आपलं काम पुढे चालत राहील. बरोबर आहे. आता एक वेगळा प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही इथले मूळचे आहात, तुम्ही सांगितलं शासकीय संस्थांसाठी तुम्ही कामं करताय, तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर, ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे
जर जळगावचा एक सर्वांगीण विकास आपल्याला बघायचा असेल, जळगावचा जर सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल तर पहिले आपण कनेक्टिव्हिटीवर खूप भर दिला पाहिजे. कारण की आपलं जे ग्रामीण भागातलं जे रस्त्यांचं जे जाळं आहे ते खूप हे झालेलं आहे, विस्कळीत झालेलं आहे. आता आपण इकडे चाळीसगाव तालुक्यात शेवटचं टोक जुनवणं, तिथं जायला आजही रस्ता नाहीये. जर ते रस्त्याचं काम त्या ठिकाणी झालं तर एक कनेक्टिव्हिटी तयार होऊ शकते आणि माझ्यासारखा तरुण त्या ठिकाणी काम करायला जाऊ शकतो. आता ते गावाचं नाव काढल्यावर सर्वजण म्हणतात की तिकडे रस्त्याने जायला. आता समजा आपण तिकडे पाण्याचं टँकरही पोहोचवायचं म्हटलं ते डबलचे पैसे लागतात, त्या ठिकाणी आपलं नुकसान होतं. आधी रस्त्यांवर काम झालं पाहिजे तरच या क्षेत्रात सर्वांगीण विकास होईल. नंतर हॉस्पिटॅलिटीवर आपला भर असला पाहिजे की आरोग्य महत्वाचं आहे. रस्त्यावर जी धूळ वगैरे उडते ना त्याच्यावर आपण कुठेतरी कंट्रोल केला पाहिजे, तेव्हा नागरिकांचं आरोग्य व्यवस्थित सुधारेल. बरोबर आहे. मग आरोग्य किंवा रस्ते तुम्ही महत्वाचे मुद्दे सांगितले, तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सर्वात आधी शासन तर रस्त्याचं काम बऱ्यापैकी आता करतच आहे, पण रस्त्याच्या आजूबाजूला आता समजा हा 3 मीटरचा रस्ता झाला, त्याच्या आजूबाजूला ते घाण तशीच राहते, पण ती पण त्यांनी त्या इस्टिमेटला घेऊन ती साफसफाई स्वच्छता करून तिथं काहीतरी सर्व्हिस रोड वगैरे असं काहीतरी व्यवस्थित केलं पाहिजे, जेणेकरून ती धूळ उडून रस्त्यावर येणार नाही आणि रस्त्यावर ज्या गाड्या चालतात त्यांना लागून ती पुढे चालत असते. बरोबर बरोबर. दुसरं आणखी एक वेगळा प्रश्न आहे, तुम्ही आता याच्यात काम करता तर या शासकीय संस्थांच्या प्रोजेक्टमध्ये जास्तीत जास्त तरुण इंजिनियर्सनी येण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय बदल केले गेले पाहिजेत त्याच्या टेंडर प्रक्रियेमध्ये, त्याच्या कामाच्या प्रक्रियेमध्ये, की जास्तीत जास्त तरुण सहभागी होतील? जास्तीत जास्त तरुण जेव्हा सहभागी होतील, आता त्याच्यात थोड्यापैकी पारदर्शकता आली पाहिजे. काही वेळा कसं होतं, हे यांचं आहे ते त्यांचं आहे, मग त्याच्यात ते ऍडजस्टमेंट करतात. मग याच्यामुळे काय होतं की तरुणांचा जो बघण्याचा दृष्टिकोन असतो तो थोडा बदलतो. नाही बुवा इथं सगळंच त्यांच्या मताप्रमाणे चालतं, हे थोडी बदलले पाहिजे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? आता आपलं एखादं काम चालू झालं समजा, ते काही वेळेस 15 दिवस पण बंद असतं, काही वेळेस 10 दिवस, महिनाभर पण काही वेळा बंद असतं. तर जेणेकरून आपण स्टील वगैरे निवडतो ना तेव्हा ते गंजणार नाही याची आपण सर्वात आधी काळजी घेतली पाहिजे. आपण आता समजा स्टील टाकलं आणि महिनाभराने आपलं काम चालू झालं तर ते गंजणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. परत काही वेळा सिमेंट पडलेलं असतं आपल्या साईटवर, ते पण कसं सुरक्षित राहील हे आपण बघितलं पाहिजे. बरोबर. आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरले का? हो, वापरले. मग तुमचा कसा आहे अनुभव त्यांच्या क्वालिटी बद्दल, त्यांच्या सर्व्हिस बद्दल, अवेलेबिलिटी बद्दल? सर्व्हिस आणि अवेलेबिलिटी तर लगेच होऊन जाते. बरं. त्याच्याबद्दल सर्व्हिस बद्दल तर काही हेच नाही. आणि ज्या ठिकाणी माझं स्टील 1-1.5 महिना जवळजवळ पाण्यात पडलेलं होतं, अदर स्टील बघता आणि आयकॉनचं बघता याच कम्पेअर टू खूप कमी हे होतं, करोजनचं प्रमाण खूप कमी होतं. त्यामुळे कारण आपण कायम बघत असतो की त्याला करोजन नसावं. हो, नसावं. बरोबर. आणि तुम्ही म्हणता तर स्टील तर पाण्यात पडलेलं, पाण्यात असं खेड्यातले लोक बोलतात की ते स्टील पाण्यात पडलेलं आहे, ते खराब होऊन जाईल, मग ते स्टील तुम्ही वापराल का? मग याचं प्रमाण कमी आहे गंजण्याचं. अगदी बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स येतात, तुमचे ज्युनियर्स येतात, मित्र येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? या क्षेत्रात येण्यापूर्वी माझा असा सल्ला असेल की आता समजा आपण हे काम चालू केलंय, आता हे स्टार्ट टू एंड करायचं, म्हणजे आता अर्ध केलं मग आपण ही साईड बदलू, तर असं न करता सुरुवात केली तर ती शेवटपर्यंत आपण नेलं पाहिजे. बरोबर. काही जण काय करतात, आता सुरुवात केली मध्ये थोडं डाऊनफॉल आला तर बंद करतात, दुसरे तसं न करता जे हातात घेतलंय ते पुढे चालू ठेवायचं. या बात. सो ते इंजिनियर अमित येवलेजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हाती घ्याल ते तडीच नाही, किंवा आपण असं म्हणतो की घाट जेव्हा आपण एखादा चढत असतो तेव्हा प्रत्येक वळणावर आपल्याला पुढचा रस्ता दिसत असतो, जरी तो तिथं जायला त्रास झाला तरी सुद्धा, पण ते पुढचं वळण तेवढंच आयुष्यातलं फार महत्वाचं असतं. त्याप्रमाणे तुम्ही काम करत राहा, पुढे जात राहा, तुम्हाला यश नक्की तुमची पुढे कुठेतरी वाट बघत असतं. पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि भविष्यात सुद्धा अशाच उत्तम उत्तम प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी. पर्यायानं ज्या छोट्या ग्रामीण भागांपर्यंत जिथं रस्त्याचं सुद्धा जाळं नाहीये तिथं जाऊन तुम्ही काम करताय, अशीच देश सेवा तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.